शेवटच्या कॉलेजमध्ये यावंच लागणार। सागर इतका विचित्रासारखा वागतो ना, ना अभ्यासात लक्ष ना घरात लक्ष। इतके प्रॉब्लेम्स करून ठेवले त्या मुलांनी। मानी आता शेवटचा उपाय म्हणून घरात सत्यनारायणाची पूजा घालायचं ठरवलं। अगं बाई, मी सांगायचीच विसरले। अगं, मानी खास निरोप दिलाय तुझ्यासाठी। शुक्रवारी घरात पूजा आहे, तेव्हा तू दिवसभर इथेच राहायचं। काय कुठे लक्ष? तब्येत बरी नाहीये का? आपण माघारी फिरूया। नाही नको, पूर्ण करू वॉक। चल। काय बरं वाटतंय ग? काय छान हात आहे तुझा। हो वा। माँ, एक सांगू? तुला परवानगी कधीपासून लागायला लागली ग? सांग सांग। माँ, खरं म्हणजे ना, या सगळ्या व्यापातून तुम्ही थोडं बाजूला व्हा। नाही म्हणजे मला माहिती आहे मी लहान तोंडी मोठा घास घेते म्हणून, पण डेअरी आणि घर यापेक्षा ना तुम्ही तुमच्या प्रकृतीकडे जास्ती लक्ष द्यायला पाहिजे। अहो, असं या तात्पुरत्या मलमपट्टीने किती दिवस बरं वाटेल? हळूहळू आजार साठत जाईल आणि मग मोठा फटका बसेल, असंच ना? आता किती वर्ष ओळखतेस तुम्हाला, मला स्वस्थ बसता येईल आणि माझ्या वयोमानाप्रमाणे मी आता कमी खाते, व्यवस्थित झोपते, योगासनं करते। मी जिवंत आहे ना, तोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत मी भरपूर काम करत राहणार। पण माँ, आता नातवंड मोठी झाली आहे, मुलं आणि सुनांवर टाका की थोडी थोडी जबाबदारी। हे ज्या क्षणी करीन ना मी, त्या क्षणी या इस्टेटीचे आणि या घराचे 4 तुकडे होतील बघ, 4। मेघनाला तर रानच मोकळं मिळेल। फार महत्वाकांक्षी बाई आहे ती। महत्वाकांक्षा ही चांगलीच, पण हिची महत्वाकांक्षा राक्षसी आहे। ते आहेच, पण असे हजारो पण घशात अडकलेले आहेत आमच्या। मी या रथाचा लगाम नुसता सोडला ना, तर मेघना सगळ्याचा त्याबा घेईल बघ। आणि मग बिचाऱ्या शालिनीला लक्ष्मीच्या सुद्धा जागी उभी करणार नाही ती, माहितीये? असं कसं होईल माँ? अहो, आणि मोठे साहेब काय गप्प बसतील का? पद्माकर, तो काय, तो निघून जाईल त्या बाईकडे। माँ, खरं म्हणजे ना, तुम्ही हे प्रकरण खूप आधीच संपवायला पाहिजे होतं। अहो, मोठे साहेब ऐकत नाहीत, पण तुम्ही तरी का नाही जाऊन भेटलात त्या बाईला? किती वेळा उद्योग करायचा आम्ही? आमच्यावर वेळ आली तेव्हा निस्तरलं आम्ही। आता मुलाने सुनेवर हा प्रसंग आणला, तोही आम्हीच निस्तरायचा। शाली दीदी, तोंड नको का उघडायला? कमी वेळा सांगितलं आम्ही तिला। निर्मला, घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं ग, पण पाणी पिण्यासाठी त्यालाच मान पुढे करावी लागते ना। केशवरावांचा हा भला मोठा वारसा पद्माकरनी त्यांच्यातला हा गुण अगदी कंठमण्यासारखा उचललाय। आता आमची सगळी भिस्त आहे या 2 नातवंडांवर। चुलत भाऊ आहेत, पण
पण सख्या भावासारखं प्रेम करतात एकमेकांवर. सागरला थोडा ताळ्यावर आणायला हवाय. मग सगळं ठीक होईल बघ. त्याला ताळ्यावर आणायला ना मला कोणाची तरी मदत हवी होती. आणि ही पौर्णिमा अगदी बरोबर या वेळेला भेटली आहे बघ. तुझ्याकडे संजरीला बन्सालीचा नंबर आहे? नाही. आपल्याला मिळवता येईल कुठून तरी? तुला कशाला हवाय? अरे मला त्याला फोन करायचा आहे. त्याला सांगायचं आहे की त्यांनी देवदासमध्ये शाहरुख खानच्या ऐवजी राकेशला कास्ट करायला पाहिजे होतं. सकाळपासून बघतोय यार, देवदासचा बाप झालाय तुझा. अरे का नाही होणार? म्हणजे तू विचारलंस आणि ती नाही म्हणाली? नाही रे, काल रात्री मी फोन केला होता तिला, तर समोरून हसण्या खिदळण्याचे आवाज येत होते म्हणून. मला वाटतं तो मुलगा नक्की तिकडे असणार. कारण अरे स्पष्ट आवाज ऐकला मी त्याचा, हाय ब्युटिफुल म्हणून. आणि मग त्याला रिस्पॉन्स म्हणून हसत हसतच मुक्ता माझा फोन घ्यायला आली. यासाठीच केव्हापासून सांगतोय की झडप घाला, कबुतरासारखं आव आव करू नका. कोंबडीसारखं पकडा आणि ठेवा आपल्या टोपलीखाली. कळलं? तू गप रे बाबा. हा विषय निघाल्यानंतर तुला पक्षा प्राण्यांशिवाय दुसरं काही सुचत नाही का? कबूतर काय, कोंबडी काय? आणि हे प्लीज माझ्या कानाशी ना गिरमिट लावू नका, तिला विचार म्हणून. ओके? एक मिनिट, म्हणजे आम्ही सगळे गिरमिट लावतो तुला? अरे तुला असं झेलायचं म्हणजे गिरमिट तर लावायलाच पाहिजे ना. का तुझी अशी इच्छा आहे की मी अजून मुक्ताच्या पण कानाशी गिरमिट लावत जाऊ? तू तर गप्पा बसायला काय घेशील? हाय हाय अनिश. हाय. हाय व्हॉट्सअप. अरे राकेश, रात्री काय झालं? तूच फोन केला होतास ना? घेईपर्यंत कटपट झाला. एवढा काय दंगा चालू होता? चल, आपल्याला लेट होतो. काल झाला होता, आज व्हायला नको. ओके गर्ल्स, सी यू, बाय. तुझ्या राकेश बापूंची तंद्री आणली भरतीकडेच लागली आहे वाटतं. काहीच सांगता येत नाही. कहीं तूने उसका दिल तो नहीं तोडा? आता कोणाचं दिल कधी तुटेल हे कसं सांगणार? काल त्याचा फोन आला होता, पण घेईपर्यंत कट झाला. मग घरी एवढं हॅपनिंग चाललं होतं, म्हटलं उद्या करू, निवांत भेटून बोलू. आणि महाराज गेले निवांत. पण मुक्ता, राकेशचं नक्की काहीतरी बिनसलं. अदरवाईज तो तुझ्यासाठी इतकी वाट बघतो, तुझ्यासाठी बोलण्याची उत्सुक असतो. बिनसलं तर नक्कीच आहे. बघू आता, लेक्चरला तरी बसू. हे बघा, मी तुम्हाला नंतर फोन करते. मी जरा आता एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये. ठीक आहे? मिस्टर सरदेसाई, मी तुम्हाला आणि तुमच्या मिसेसला बोलवलं होतं. तुम्ही एकटेच आलात? नाही, ॲक्च्युली आम्ही दोघेही येणार होतो, पण ऐनवेळी त्यांना काहीतरी काम आलं म्हणून त्यांना घरीच थांबावं लागलं. ठीक आहे. आई वडीलच जर एवढं लाईटली घेणार असतील तर मग प्रश्नच मिटला. नाही, असं काही नाही आहे. ॲक्च्युली आम्ही एनिवे, लेट मी कम टू द पॉइंट मिस्टर सरदेसाई. तुमचा हा जो मुलगा आहे ना सागर, तो एकतर वर्गात येऊन बसतच नाही, आणि चुकून कधी जर तो वर्गात आला तर तो सगळा वर्ग डिस्टर्ब करतो. सगळ्या टीचिंग स्टाफची कंप्लेंट आहे त्याच्या अगेन्स्ट. तो खूप उद्धट आहे. त्यामुळे मी आता असं ठरवलंय की मी त्याला वर्गात बसायलाच बंदी घालणार आहे. एक्सक्यूज मी, पण आपण बंदी कशी काय घालू शकता? नाही, म्हणजे माझ्या मुलाच्या वागण्याचं समर्थन करत नाही आहे मी, पण आय फील की मुलांना नुसतं शिकवणं हे आपलं काम नाही आहे. तर अशा मुलांना शिस्त लावणं ही सुद्धा तुमची जबाबदारी आहे ना? आणि या परिस्थितीत मला वाटतं की तुम्ही तुमची जबाबदारी टाळताय. हे बघा मिस्टर सरदेसाई, आम्हाला आमची जबाबदारी चांगली समजते,
अहो झोपलेल्याला जागा करता येतं, पण जो झोपेचं सोंग घेतोय त्याच्या बाबतीत काय? टाळी एका हाताने वाजत नाही सरदेसाई. म्हणून मीही असं म्हणू शकते की तुम्हीही तुमच्या जबाबदाऱ्या टाळताय. आता मी सागरला शेवटची संधी देते आणि यापुढे जर तो असाच वागत राहिला तर मात्र मी त्याला रस्टिकेट करीन. अरे गुड मॉर्निंग. रात्री इंग्लिश लावली होती काय रे? हे असं आहे तू एवढं चांगलं तुला गुड मॉर्निंग म्हटलं मी तो आपला उलटा बोलून राहिला. पण तू का रागवतो? रागावलं तरी तू आम्हाला बसवशील बोनेटवरच मग. बरं हातच कस काय ते आहे करा यार. सध्या आपलं पोट खरोखर आपल्या हातावर जायची बाई. खरं सांगू का, आता एवढी प्रॅक्टिस झाली आहे ना की बिन हाताची पण गाडी चालवू शकतो. ते पण खरं आहे. आज सकाळी सकाळी कुठे? कॉलेजमध्ये गेलो होतो ना सागर साहेबाच्या. काय विशेष? विशेष समन्स काढला होता प्रिन्सिपलनं आई बापावरच. आई बापावर? मग ताबडतोब कॉलेजमध्ये हजर व्हा नाही तर काढून टाकू पोट्ट्याले. हा हा ते होय. परवाच धाकले साहेब सांगत होते धाकल्या बहिणीला. घे हा हा हो हा हो हो विनी बेबी या पोरी बरोबर शॉपिंगला जायचं म्हणजे दळणं कमी आणि कुठनं जास्त. म्हणजे आज तुला ड्रायव्हिंग कमी आणि पार्किंगच्या जागात जास्त पाहावं लागेल नाही. जा बा जाय. आणि तुम्ही कुठं जातो? आता घरी सौताच्या. रात्री दुसरे घर शोधायला लागतात तुला काय. जाय हुडका हुडका हा, पण एक दिवस शोधता शोधता स्वतःच बेघर होऊ नका म्हणजे झालं. चला. पैताड आहे का बे? गुरुजी यादी पाठवणारच आहेत, पण मला वाटतं तुम्हा दोघींपैकी एक जण तरी स्वयंपाकघरात थांबा. म्हणजे शालिनी वहिनी नाही, म्हणजे पूजेच्या प्रसादाला त्यांच्या हाताची चव हवीच नाही का? मी आनंदाने करीन सगळं. मेघना तू बाहेरच थांब आल्या गेल्यांचं स्वागत करायला. आणि रखमा आणि लक्ष्मी आहेत की माझ्या मदतीला? 50 नोकर आहेत, पण यांनाही करता यायला हवा ना प्रसाद. पुढच्या पूजेला राकेश बसतील तेव्हा प्रसाद यांच्याच हातचा हवा, कळलं? मासाहेब त्यासाठी तर नक्कीच शिकेन मी. शिकवाल ना वहिनी? निर्मला जी, त्या परवा आपण साड्या आणल्यात त्या घेऊन या. जी. साड्या? साड्या हो, पूजेनिमित्त तुम्हा दोघींसाठी एकाच पॅटर्नच्या साड्या आणल्यात. या खूप दिवसापासूनची इच्छा होती तुम्हा दोघींना एकाच पॅटर्नच्या साड्या घ्याव्यात. एकमेकींवर सारखंच प्रेम करणाऱ्या बहिणींसारख्या दिसाल तुम्ही. किती छान. यार 2 दिवस तू नाही आहेस, घशातला डावा कालवा पूर्णपणे ड्राय झालाय बघ. अरे बाबा दारूचं नाव सुद्धा काढू नकोस. आता फक्त मिनरल वॉटर. आजीला प्रॉमिस केलंय रे, नाही तर ती डायरेक्ट काळ्या पाण्यावरच पाठवेल. 2 दिवस थांब ना, सगळं सेटल झालं ना की आपलं परत चालू. काय तू काय करतेस आमच्या घरात आणि माझ्या रूम मध्ये काय काम आहे तुझं? कोणी पाठवलं कोणी तुला? हा कशाला चिडतोस विनाकारण? मला वाटलं थँक्स म्हणून तू तुझ्या मित्राची ओळख करून देशील. ए गप्प बस. काय झालं मला अचानक? गुरुजींनी सांगितलं म्हणून आपण पूजा करतोय ना. आता सगळं काही चांगलं होईल बघ. माझा गुरुजींवर अगदी पूर्ण विश्वास आहे. एकदा ही पूजा झाली ना की बघा सागर कसा ताळ्यावर येईल.
मला काहीतरी सांगायचंय तुम्हाला. बोला. ही कोणती पौर्णिमा आहे, ती काय करते या घरात? हा, नाही ती या घरात इकडे तिकडे हिंडली ना तर मला काही प्रॉब्लेम नाहीये, पण प्लीज प्लीज तिला माझ्या रूम मध्ये सोडू नका. सागर, आई प्लीज. आता तू उगाच माझ्यावर डोळे नको वाटारूस. मी तुझ्याशी नाही बोलत आहे, मी आजीला सांगतोय. कारण ही पौर्णिमा तिच्याच सांगण्यावर येते जाते. सागर, तोंड सांभाळून बोल. अगं आई, तोंडच काय, आजीच्या सांगण्यावर मी स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न करतोय. पण ही मुलगी दिसली ना की डायरेक्ट डोक्यातच जाते. घरातले नोकर सुद्धा एवढा सेवाभाव घेऊन फिरत नाही माझ्या मागे पुढे. मग हे कमांडोच ठेवा ना. मी तुम्हा सगळ्यांना फायनली एक सांगतोय, खूप झालं आता. हा त्रास जर थांबला नाही ना तर मलाच हे घर सोडावं लागेल. तुम्हाला हेच हवंय? हा, ठीक आहे. तुम्हा सगळ्यांना शेवटचं सांगतोय, मी खरंच घर सोडे ना सागर, सागर.